मित्रांनो, मला या विषयावरती बोलायचंच नव्हतं, कारण म्हणजे ज्या लोकांना लाज नाही त्यांच्याविषयी बोलणं टाळलं होतं. पण पाणी डोक्यावरून जात होतं, लोकांपर्यंत ह्या गोष्टी पोहोचवणं गरजेचं होतं, म्हणून हा व्हिडिओ आणलेला आहे. संजय राऊत आणि सुप्रिया सुळे यांना लाज वाटत नाही का, हा माझा प्रश्न. खाली तुम्ही कमेंट करा, लाज वाटायला पाहिजे की नाही. तुम्हाला कळून जाईल मी हे का बोलतोय. मित्रांनो, आपल्याला या सगळ्या विषयावरती आज चर्चा करायची आहे. मित्रांनो, रामकृष्ण नमस्कार, राम राम. सगळ्यांना विनंती आहे, चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, खाली कमेंट करा आणि व्हिडिओ शेअर करा. बघा, पश्चिम बंगालमध्ये त्या अभिषेक बॅनर्जीला लोकांनी कुत्र्यासारखं रस्त्याला पळवू मारलं. यामध्ये खरंच हे चुकीचं घडलं. ह्या लोकांना खूप दिवसापूर्वी मारायला हवं होतं. पण या ठिकाणी महत्त्वाची गोष्ट तुम्हाला सांगायची आहे मला, ती अशी आहे की या सगळ्यावरती संजय राऊतांचं एक वक्तव्य होतं, एक सांसद पर हमला कौन है, यानी क्या कर रहे हैं मोदी. हे क्या खासदारावरती हमला झाला, मोदी काय करत आहेत, मिस्टर मोदी, हे बंगालमध्ये काय चाललंय, हा प्रश्न राऊतांनी विचारला. ठीक आहे, आपण मान्य करू. पण ज्या वेळेस पश्चिम बंगालमध्ये मुर्शिदापूर घडलं, त्यावेळेस राऊत बोळ्यानं दूध पित होते का? त्या ठिकाणी एका महिला डॉक्टरला, मुलीला गँगरेप केला, त्यावेळेस ममता बानो बोलल्या होत्या की महिलांना रात्री फिरू नये. त्यावेळेस थोड्यामध्ये अडकलं होतं. आणि त्या पुढे जाऊन आतापर्यंत जी काही कांड ममता बानोनं केली आहे, त्यावेळेस हे मूग गिळून गप्प बसले होते, हे काहीच नव्हते बोलत. पण आता त्या अभिषेक बॅनर्जीला लोकांनी ठोकलं म्हणजे मारलं. काय झापटा मारले असतील, अंडे फेकले असतील काय. मग त्यावेळेस यांनी लगेच सांगितलं की मोदी क्या कर रहे हैं. अरे, बंगाल में अभी तक क्या क्या हुआ था. बंगालमध्ये ह्या रोहिंग्याला ह्या लोकांनी घरघुसणी करून ठेवलं होतं. यावरती राऊत नाही काय बोलला. आता तो अभिषेक बॅनर्जी नावाचा जो काही पुतण्या आहे ममताचा, यानं एक पाठीमागं वक्तव्य केलं होतं निवडणुकीच्या अगोदर. तो बोलला होता की ज्यावेळेस ही निवडणूक संपेल त्यावेळेस तुम्हाला कोण वाचवायला येईल. लोकांनी चुकीचं नाही केलं म्हणत नाही, लोकांनी योग्यच केलंय. आता त्या पुढे जाऊन ज्या सुसूत ताई बोलल्यात, ह्या ताईचं जर मला ते बोलणं ऐकलं, एवढंच डोक्यामध्ये सन करायला बघा. सिंपल आणि साधं गोष्ट आहे. ताई काय बोलली आता, तृणमूल काँग्रेसवर हल्ला हे लज्जास्पद आहे. म्हणजे त्या अभिषेकला लोकांनी चोपला, ठोकला, ते बघून ते एक लाज वाटण्यासारखं आहे, किळस येण्यासारखं आहे. आता मी 4 ते 5 प्रश्न ताईला विचारतो मोठ्या मनानं, बरं का. तिकडले विचारतो पश्चिम बंगालमधलेच. बीजेपी महिला कर्मचाऱ्यांना कॅमेऱ्याच्या पुढे कोण मारलं होतं. त्या ठिकाणी भाजप कार्यकर्त्याच्या हत्या कोण केल्या होत्या. तिथं महिलाची नग्न धिंड कोण काढली होती. यावरती कधी हे लोक बोललेत का हो. एक महिला म्हणून ज्या डॉक्टर महिलाला 24 तास काम करणाऱ्या त्या डॉक्टर आपल्या मुलीला त्या ठिकाणी नराधमांनी गँगरेप केला आणि त्यावर ममता बानो म्हणल्या होते की महिलांनी रात्री फिरू नये. त्यावरती हे काहीच नाही बोलले. त्यावेळेस यांना लाज नाही वाटली का. आणि त्याहून पुढे आपल्या महाराष्ट्रामध्ये आणि यांच्याच गोट्यामधली गोष्ट, जितेंद्र आव्हाडांनी अनंत कर्मुशेला घरामध्ये डांबून मारलं, त्यावेळेस यांना लाज नाही वाटली का. कारण महाराष्ट्रामध्ये ते कर्मुशे काय बोलले होते चुकीचं. कर्मुशेने बोलले, त्यांना भराट बोलवून डांबून त्यांना मारलं. त्यांच्या पाठीवरची वन महाराष्ट्रानं विसरले नाहीत. आणि त्याहून अजून एक गोष्ट मला सांगतो. उद्धव साहेबांच्या काळामध्ये केतकी चितळे नावाची एक मुलगी होती, सोशल मीडिया ऍक्टिव्हिस्ट होती. त्या मुलीला तुरुंगामध्ये कोण डांबलं, कारण नसताना काहीच. त्यावेळी त्यांना लाज नाही वाटली का. 1994 पासून मराठ्याला आरक्षणाकरता झुलवलं, त्यावेळेस लाज नाही वाटली का. म्हणजे नेमकं आपण कुठल्या गोष्टीला हवा घालत आहोत. आपल्या खालचं झाकून ठेवायचा अंधार आणि दुसरीकडे जाऊन बॅटरी दाखवायची कामं करायचं, हे आता या लोकांनी बंद करायला पाहिजे.
म्हणजे हा द्वेष का, नेमका द्वेषाच कारण काय? यांची मातोश्री देवपूजा करतात, देवदेव करतात, वडील म्हणतात मी नास्तिक आहे. त्यानंतर हे कट्टर राष्ट्रवादीचे काँग्रेस विचारांचे, पण यांचे सासरे हे आता आमदार होत आहेत भाजपकडनं. हे नेमकं हे चाललंय हे फक्त राजकारण या लोकांचं चाललंय. अशा गोष्टीमध्ये राजकारण करायला नको आहे. आता यावरून पुढे सांगतो तुम्हाला, ज्या वेळेस रोहिंगे बांगलादेशमध्ये येऊन तेथील लोकांना रामनवमी, हनुमान जयंती, होळी, दिवाळी हे सण त्या ठिकाणी करता सुद्धा येत नव्हते. पश्चिम बंगालमध्ये अवस्था काय होती ह्या 10 ते 15 वर्षामध्ये, कशी होती, किती बिघडली होती, हे तुम्हाला वेगळं सांगायची गरज नाही. मग हे सगळी कीड आहे ना, हे कीड बाहेर काढले, हे कीड लोकांनी बाहेर काढले. मोदी वगैरे काही नाही, लोक शहाणे झालेत आणि लोकांना मोदीवरती विश्वास बसलेला आहे. फक्त हेच कारण आहे की पश्चिम बंगालमध्ये सत्ता पलट होण्याचा. पण हा पश्चिम बंगालच्या एका खासदाराला लोकांनी ठोकलं. ते लोक सर्वसामान्य होते, कुठल्याही पक्षाचे नव्हतेच. जनता ही फक्त निवडणुकी पुरतच पक्षाचं काम करते, बाकी वेळेस ते पक्षाचं काम करत नाही. मग ज्या वेळेस भाषणामधून तो बोलला होता की निवडणुकीनंतर तुम्हाला कोण वाचवेल, त्यावेळेस यांना बोलावं असं वाटलं नाही का? त्यावेळेस त्यांना वाटलं नाही की बाबा तुम्ही हे बोलणं बरोबर नाही, हे लोकशाहीचं राज्य आहे, देश आहे, तुम्ही असं का बोलता? मग त्यावेळेस या लोकांनी का नाही बोललं असं? अहो म्हणजे हे मोदी द्वेषापायी यांची पातळी कुठं गेली आहे हे कळायला मार्ग नाही. आणि त्यावर महत्वाची गोष्ट तुम्हाला सांगतो मित्रांनो, की ह्या सगळ्या गोष्टी झाल्या त्यावेळेस त्यांना लाज नाही वाटली का? लाजची गोष्ट आहे ना, हे सगळं लज्जास्पद चाललंय ना. मग ज्या ज्या वेळेस ह्या गोष्टी घडल्या त्यावेळेस पण लाज वाटायला पाहिजे होती ना. त्यावेळेस त्याला लाज नाही वाटली, त्यावेळेस सगळं काही चांगलं होतं. या मागच्या 15 वर्षापूर्वी 2014 पूर्वी शेतकऱ्यांनी ज्या आत्महत्या केल्या आणि आता जो रेट बिलकुल आपण कमी आहे, मग त्यावेळेस यांच्यामुळं आत्महत्या केल्या म्हणून यांना लाज वाटली नाही का? आणि यांच्याच वडिलांना, काकांना हे कृषी मंत्री असताना एका सरदारानं कानाखाली मारली होती. मग त्यावेळेस यांना त्याची लाज वाटली नाही त्या गोष्टीची, बाबा वडिलांना का मारलं आपल्या, असं आपण काय केलं की आपल्या वडिलाला मार खावा लागला? सहज कोणी कोणाला मारत नसतं हो. मग ह्या सगळ्या गोष्टी आहेत. हे राजकारण नेमकं कुठल्या थराला जातंय मित्रांनो? हे राजकारणी लोक ह्या सगळ्याला कुठल्या थराला घेऊन जात आहेत आणि यामध्ये ते अतिशय शिथापीनं सर्वांचा वापर करत आहे. तुम्ही हे विसरू नका, स्वतःचा वापर होऊ देऊ नका. हे लोकांचं काम तेच आहे, फक्त अशांतता पसरवायची. पण संजय राऊत जे बोलले, पश्चिम बंगाल में क्या हो रहा है मोदी, आतापर्यंत त्यांना कधीच कुठल्या विषयावरती बोलावं वाटलं नाही, पण आता त्यांना बोलावं वाटलं. आणि त्यानंतर हे सुसुताई काय बोलल्या, हे लज्जास्पद आहे. एवढ्या घटना घडल्या त्यावेळेस यांना लज्जास्पद वाटलं नाही, फक्त आताच. अहो गावच्या गावं पेटवले गेले. तो संदेश खाली, तो मुर्शिदाबाद, या ठिकाणी काय काय झालं होतं तुम्हाला वेगळं सांगायची गरज नाही. लोकांना धर्म विचारित घरं पेटवले गेले. त्यावेळेस यांना ते पाहून लाज नाही वाटली होती का? तुमचं एकूणच या सगळ्या प्रकरणावरती मत काय आहे नक्कीच व्यक्त, आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. उद्या भेटूया परत एका नवीन विषयासोबत. तोपर्यंत सर्वांना रामकृष्ण हरी बोलण्या अगोदर तुम्हाला कुठल्या विषयावरती नेमका व्हिडिओ पाहिजे तो विषय खाली कमेंट करा. नमस्कार, रामकृष्ण हरी.